हे थांब ग पोरी, आपण कुठे भेटलोय का? तुला मी कुठेतरी बघितलंय. नाही नाही, अहो मी इथं पहिल्यांदाच तर आले कामाला. नाही नाही अगं थांब, बोलतेय ना मी. का ग, काय झालं? अगं तिला मी कुठेतरी बघितलंय. कुठं बघितलंयस? काय ग, कुठली आहेस तू पोरी? नाव काय तुझं? मी सकाळी पण नाव नाही सांगितलंस. काय नाव ग तुझं? मी अपर्णा सुरेश माने, पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे मी. अरे मी म्हंटल होतं हिला कुठेतरी बघितलंय. अगं नीट बोल की, कलेक्टर आहेत त्या. मगाच्या पासून नको नको बोलतोय तिला आपण. अगं बोलू देत की, काय चुकीचं बोललोय आपण? नाही ताई, तुम्ही खरंच काही चुकीचं नाही बोललात. आणि खरं तर मी तुमच्या सगळ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तिथे आले होते. मग काय कळलंय ग तुला आमच्या अडचणी? कळलं असलं तरी तुम्ही यातलं काय भोगलेलं नाही ना. म्हणजे तुमचं पोरग आजारी होतं ना मॅडम? हां, चांगल्या दवाखान्यात दाखवलं म्हणून तुमचं पोरग वाचलं, असं पेपरात वाचलंय आम्ही. पण माझ्या भावाच्या पोराला चांगला दवाखाना मिळाला नाही म्हणून जीव गेलाय त्याचा. काय? हो, नालेत टाकलेल्या औषधामुळे त्याला इन्फेक्शन झालं आणि जीव गेला त्याचा. पोरी, आम्ही पोटासाठी करतोय हे सगळं, पण मागच्या महिन्यात पोटूशी बाई या त्रासानं गेली. आज तुम्ही इकडे कशाला आले हो मॅडम? आमची ही अवस्था बघायला? नाही ताई, मी खरंच तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी इथे आली आहे. मी तुम्हाला वचन देते, पुढच्या एका आठवड्यात मी तुम्हाला लागणारं सामान सगळं उभं करेन. अहो मॅडम, इथं बोलायचं आणि विसरून जायचं असं खूप लोकांनी केलंय. आता तुम्ही अजून एक त्यात. असं नाहीये ताई. मॅडम, तुमच्याकडे पैसा असल्यावर तुम्ही कशाला आमचा विचार कराल? आमची लोक अशी तडफडून गेली, ह्याची जबाबदारी कुणाची आहे सांगा बरं आम्हाला. ताई, मला तुमच्या सगळ्यांच्या भावना समजताय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या शहरासाठी मी काम करते त्या शहरातले सफाई कामगारांची ही अवस्था आहे. मला आज हे सगळं बघून खूप वाईट वाटलंय. मी लवकरात लवकर तुम्हाला लागणारं साहित्य सगळं जमा करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि जर मी नाही पोहोचवलं ना, तर तुमच्यामधलं कोणी काम करणार नाही. अहो मॅडम, म्हणजे हाय हे पोटाचं साधन बी काढून घ्या आमच्या. नाही नाही, असं नाही म्हणते मी. तुम्ही योग्य त्या सोयींमध्ये काम करावं अशी सोय मी करून देईन असं म्हणते मी. मी वचन देते, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तू इकडे येऊन आमच्यात मिसळलीस आणि काम केलंस, यावरून तुला आमची काळजी आहे हे कळतंय. आता बघू या आठवड्यात तू काय काय करून दाखवतेस तू. थँक्यू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, मी खरंच आभारी आहे तुमची. मॅडम, आता फक्त आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढेन.